हॅलो स्टुडंट्स. आजच्या लेक्चरला आपण जिनॅटिक डिसऑर्डर्स खूप महत्त्वाचा पार्ट आहे, जो नीटसाठी आणि सीईटीसाठी इवन बोर्ड एक्झामसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आपण जो टॉपिक पाहतोय इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स, या टॉपिकमध्ये आपण वेगवेगळी वैशिष्ट्ये बघितले. सुरुवातीला जिनॅटिक बेसिस पार्ट बघितला, त्याच्यानंतर क्रोमोझोमल बेसिस हा पार्ट आपण बघतोय, क्रोमोझोमशी रिलेटेड आहे. हा जिनॅटिक डिसऑर्डर्स हा कम्प्लिटली क्रोमोझोमशी रिलेटेड आहे. अनुवंशिकतेनुसार जे डिसीजेस आहेत की एका जनरेशन कडून पुढच्या जनरेशन कडे ट्रान्सफर होतात, त्या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे. सुरुवातीला भरपूर सारे डिसीजेस आहेत, पण त्यासाठी सुरुवातीला जी ह्यूमन जिनॉमिक्स मध्ये जी क्रोमोसोमल बेसिक असतं, ते क्रोमोझोमची एकूण संख्या, क्रोमोझोमचे असणारे टाइप्स, त्या क्रोमोझोम मध्ये लेंथ नुसार असणारे अरेंजमेंट, त्या क्रोमोझोमचे असणारे नंबर्स, त्या क्रोमोझोमचे असणारे जीन्स आणि त्या जीन्समुळे किंवा क्रोमोझोमच्या संख्येमुळे होणारे ज्या डिसऑर्डर्स आहेत, त्या डिसऑर्डर्स कोणकोणते आहेत या संदर्भातले आपल्याला माहिती मिळवायची. ओके, तर सुरुवातीला आपण ह्यूमन जिनॉटिक्स मध्ये जो क्रोमोझोमची नंबर असतो त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन बघूया. हे अगोदर पण झालेलं आहे, पण जस्ट फ्लॅशबॅक आपण करतोय, कारण हे बघितल्यानंतर आपल्याला डिसऑर्डर्स समजणं खूप सोपं जाईल. ह्यूमन मध्ये आपल्या ह्यूमन स्पेसिसचा गुणसूत्रांचा जो एकूण नंबर आहे, क्रोमोझोम नंबर म्हणतो, तो 46 आहे. टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम फॉर ह्यूमन स्पेसिस रिमेन्स 46. म्हणजे हाच क्रोमोझोमचा नंबर आहे. हा जर आपण सांगायचं म्हटलं, त्याला आपण क्रोमोझोम नंबर म्हणू. तर हा क्रोमोझोमचा जो नंबर आपण बघतोय, हा पेअर्स मध्ये सांगायचा म्हटलं तर आपल्याकडे एकूण 23 पेअर्स आहेत. म्हणजेच 46 क्रोमोझोम्स आहेत. याच कंडिशनला आपण 2n कंडिशन म्हणत असतो, डिप्लॉइड कंडिशन. 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम, 23 आणि 23 चे असे दोन सेट असतात. म्हणजे या 46 मध्ये 23 आणि 23 असे दोन सेट असतात. सो हा फर्स्ट सेट आहे 23 क्रोमोझोमचा, इट्स कम्स फ्रॉम फादर. The another set of 23 chromosome, single set, comes from mother. आणि म्हणून हे फादर इन द फॉर्म ऑफ मेल गॅमेट, या मेल गॅमेटलाच आपण म्हणत असतो स्पर्म. आणि आपल्याला माहित आहे स्पर्म हॅप्लॉइड असतो, कारण त्याच्यात 23 क्रोमोझोम्स असतात. मदर इन द फॉर्म ऑफ फिमेल गॅमेट, फिमेल गॅमेटला एग म्हटलं जातं किंवा ओव्हम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एग किंवा ओव्हम. तर हे 23 क्रोमोझोम्स फादर पासून आलेले आहेत, हे 23 क्रोमोझोम्स मदर पासून आलेले आहेत, आणि ह्या दोघांचे मिळून एकूण 46 क्रोमोझोम्स होतात. याला आपण 2n कंडिशन म्हणतो, किंवा ह्यूमन जातीचा गुणसूत्रांचा एकूण नंबर आहे तो 46 आहे. म्हणजेच 23 पेयर्स आहेत. ओके, आता ह्या जे 23 पेयर्स आहेत याच्यामध्ये काही शंका आहे का? बघा, अतिशय सोपा पार्ट आहे, बेसिक पार्ट आहे. म्हणजे ह्यूमन जातीचा गुणसूत्रांचा जो नंबर आहे तो एकूण 46 आहे. या 46 कसा झाला तर याच्यामध्ये 23 आणि 23 असे क्रोमोझोम आलेले आहेत. फर्स्ट 23 फ्रॉम फादर, देन अनदर 23 फ्रॉम मदर, इन द फॉर्म ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स ड्युरिंग द फर्टिलायझेशन. हे गॅमेट्स एकत्र आले
की त्याचा तयार होत असतो झायगोट. याच्यामध्ये किती क्रोमोझोम आहे 23 हे आपण इथे लिहिलेलेच आहे. एग मध्ये किती क्रोमोझोम आहे 23 आणि हे जर दोन्ही एकत्र आले तर असे 46 झायगोट तयार होतो. याचा अर्थ 2n, याला आपण n कंडिशन म्हणत असतो. हॅप्लॉइड ही n कंडिशन आहे, ही 2n कंडिशन आहे. याला हॅप्लॉइड म्हटलं होतं. वन सेट ऑफ क्रोमोझोम हा हॅप्लॉइड आहे. वन सेट ऑफ क्रोमोझोम, दोन हॅप्लॉइड एकत्र आले की एक डिप्लॉइड तयार होतो. ओके, so 23 pairs, that means 46 chromosomes, condition is called as 2n. 2n is nothing but diploid, right? Okay, चलो आता याचं थोडंसं अनालिसिस आपण डिटेल बघणार आहे. डिटेल अनालिसिस असं आहे की ह्या ज्या 23 पेयर्स आहेत, ह्या 23 पेयर्स मध्ये आपण दोन महत्वाचे पार्ट पाहायला मिळतात. एक ऍटोझोम्स आणि सेक्स क्रोमोझोम, याचे दोन टाइप्स आहेत. म्हणजे 22 पेयर्स असतात. पेयर्स या ऍटोझोमचे आहेत आणि ह्याच्यातली वन पेयर आहे सिंगल पेयर असते. 23 नंबरची जी पेयर्स असते ही वन पेयर असते, इज ऑफ सेक्स क्रोमोझोम. ओके, म्हणजे ह्या 22 पेयर्स आहेत, ह्या ऍटोझोम्स आहेत, वन पेयर आहेत, सेक्स क्रोमोझोम. ह्या ऍटोझोम्स मेल फिमेल मध्ये सिमिलर असतात. ही जी वन पेयर आहे ही मात्र मेल आणि फिमेल मध्ये डिफरंट असते. मेल अँड फिमेल डिफरंट. म्हणजे हे जर आपण बघितलं तर मेल मध्ये जर बघितलं तर ते असते एक्स वाय पेयर असते, फिमेल मध्ये असते ती एक्स एक्स असते. हे आता सगळं आपण डिटेल माहित झालेलं, ज्याला आम्ही हेटेरोगॅमेटिक म्हणत असतो. हेटेरोगॅमेटिक, राईट. याला काय म्हणायचं, होमोगॅमेटिक. बिकॉज बोथ क्रोमोझोम्स आर सेम. हियर बोथ क्रोमोझोम्स आर डिफरंट. हे आपण डिटेल बघितलंय. इन केस ऑफ ह्युमन सेक्स डिटर्मिनेशन डिपेंड्स ऑन हेटेरोगॅमेटिक मेल because Y chromosome is responsible for maleness and X chromosome is responsible for femaleness. सगळं डिटेल आपल्याला झालेलं आहे, बघितलेलं आहे आपण सगळं. आता आपण हे जे बघतोय ऍटोसोम्स बघतोय, हे मेल फिमेल मध्ये सिमिलर कॅरेक्टर्स डेव्हलप करतात. म्हणजे हे जे टोटल ऍटोसोम्स आहेत 22 पेयर्स, म्हणजे क्रोमोझोम होतो 44. इथं जर बघितलं वन पेयर म्हणजे क्रोमोझोमचा नंबर आहे 2. So these autosomes control characters called as autosomal linked genes or characters. So autosomal linked characters किंवा genes. आणि याला म्हटलं जातं सेक्स क्रोमोझोमल लिंक्ड जीन्स. हे जीन्स काय तयार करतात, ट्रेट तयार करतात. ट्रेट म्हणजेच कॅरेक्टर. असं कॅरेक्टर असतं की जे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर केलं जातं. सो कॅरेक्टर विच इज ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू दी नेक्स्ट जनरेशन, सच अ कॅरेक्टर इज नथिंग बट ट्रेट. नथिंग बट ट्रेट म्हणजे असं वैशिष्ट्य आहे की जे एका पिढीतून पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर होतं, याला ट्रेट म्हणायचं. ओके, बघा ना, आपली सगळी बॉडी फीचर्स आहेत हे आपल्या पॅरेंट्स कडून आपली सिमेट्री आलेली आहे,
टू हेअर्स आहेत, ही जी सगळी फीचर्स आहेत ही पिढ्यानपिढ्या पुढे ट्रान्सफर होतात, याला आपण ट्रेट म्हणत असतो. इथे हे ऑटोसोमल ट्रेट म्हटलं. ओके, so this is about basic informations about chromosome number, chromosome pair, presence, total number, and control the character. Autosomes are related with body characters. All body features except sexual characters, all body features are related with autosomes. ओके, आणि आता आपल्याला ह्या जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, डिसीजेस आहेत, या संदर्भातली माहिती बघायची, क्लासिफिकेशन बघायचं आहे आणि वन बाय वन आपण त्याचे डिसीज खूप खूप डिटेल अभ्यासणार आहे. ओके, अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे, सोपा पार्ट आहे आणि नीटच्या दृष्टीनं, सीईटीच्या दृष्टीनं खूप खूप महत्वाचा पार्ट आहे. आता हे जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, ह्या जेनेटिक डिसऑर्डर्स मध्ये महत्वाचे जे डिसऑर्डर्स आहेत ज्यांचं आपण वर्गीकरण म्हणू किंवा क्लासिफिकेशन म्हणू, हे मुख्य दोन पार्ट मध्ये केलेलं आहे. तसे अदर फॅक्टोरियल पण डिसऑर्डर्स आहेत, ते आपण नंतर बघणार आहे. जर आपण हे क्लासिफिकेशन बघितलं तर त्याच्यातले कोणकोणते महत्वाचे टाइप्स आहेत? एक मेंडेलियन डिसऑर्डर्स, क्रोमोसोमल डिसऑर्डर्स आणि मल्टीफॅक्टोरियल डिसऑर्डर्स. त्यापैकी पहिले दोनच टाइप्स आपल्याला डिटेल स्टडी करायचे आहेत, मेंडेलियन डिसऑर्डर्स आणि क्रोमोसोमल डिसऑर्डर्स. जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत याचे जर आपण क्लासिफिकेशन बघितलं तर याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळे टाइप्स पाहायला मिळतात. कोणकोणते? फर्स्ट आहे मेंडेलियन डिसऑर्डर्स. मेंडेलियन डिसऑर्डर्स. सेकंड कोणता टाइप आहे? क्रोमोसोम. याचं सगळं मिनिंग वगैरे आपण डिटेल बघणार आहे. क्रोमोसोमल डिसऑर्डर्स. राइट, क्रोमोसोमशी रिलेटेड आहे, जीनशी रिलेटेड असतं, क्रोमोसोमशी रिलेटेड आहे. आणि मल्टीफॅक्टोरियल डिसऑर्डर्स. ओके, कोणकोणते डिसऑर्डर्स आहेत? वन्स अगेन, मेंडेलियन डिसऑर्डर्स, क्रोमोसोमल डिसऑर्डर्स अँड मल्टीफॅक्टोरियल डिसऑर्डर्स. ओके, आता मेंडेलियन डिसऑर्डर्स कोणाला म्हटलं जातं? सो इट शोज सिंगल जीन चेंजेस, सिंगल जीन म्युटेशन, सिंगल जीन डिसऑर्डर असंही म्हटलं. सिंगल जीन ॲबनॉर्मॅलिटी. म्हणजे एका जीन मध्ये होणारा बदल. आता जीन म्हणजे काय, डीएनए म्हणजे काय, क्रोमोझोम म्हणजे काय, हा कन्सेप्ट आपला क्लिअर आहे. ओके, वन्स अगेन बघा, ही जी सेल आहे, कुठली सेल घ्या, युकॅरियोटिक सेल आपण बघूया, स्पेशली ह्युमन सेल बघूया. ह्या सेलमध्ये सेंटरला आहे ती न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियस मध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स असतात, याला आपण म्हणत असतो क्रोमोझोम्स. काय म्हणत असतो? क्रोमोझोम्स. आपल्या ह्युमन बॉडी मधली कोणतीही पेशी घ्या, त्या प्रत्येक पेशीच्या न्यूक्लियस मध्ये जे क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोमचा नंबर असतो 46, फक्त गॅमेट सोडून. म्हणजे 23 पेयर्स दॅट मीन्स 46 क्रोमोझोम्स. याच्यात ऑटोझोम्स पण आहेत आणि सेक्स क्रोमोझोम्स पण आहेत. दोनही प्रकारचे क्रोमोझोम असतात. सो एव्हरी बॉडी सेल बिकम्स 2n. डिप्लॉइड सेल असते. प्रत्येक बॉडी सेल ही कशी असते? डिप्लॉइड असते, 2n असते, 46 नंबर असतो. ठीक आहे. आता हे जे क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोम मध्ये एक मास्टर मॉलिक्यूल असतो, डीएनए. क्रोमोझोम मध्ये काय पॅक केलेला असतो? डीएनए.
डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड, ज्याला आपण मास्टर मॉलिक्युल म्हणत असतो. आणि होल अँड सोल जेनेटिक मटेरियल हायर ऑर्गॅनिझम मध्ये मोस्टली डीएनए असतो. म्हणजे अनुवंशिक गुणधर्म एका पिढीचे नेक्स्ट पुढच्या जनरेशन मध्ये वाहून नेण्याचं जर का कोण काम करत असेल तर तो कोण करत असतो? डीएनए. ओके. आता हा डीएनए खूप मोठा मॉलिक्युल आहे, खूप मोठा मॉलिक्युल आहे. आणि या डीएनए मध्ये हा जो डीएनए आपण स्ट्रक्चर डिटेल त्याचा अभ्यासलेला आहे, या डीएनएचे लहान लहान सेगमेंट्स आहेत. त्या डीएनएच्या लहान लहान सेगमेंट्सना आपण काय म्हणत असतो? जीन्स. डीएनए इज मेड अप ऑफ जीन्स. मेनी जीन्स एकत्र जोडल्याने काय तयार होत असतो? डीएनए. आणि डीएनए पॅक केला जातो क्रोमोझोम मध्ये, आणि हे क्रोमोझोम एका पिढीतून पुढच्या पिढीकडे इनहेरिट होत असतात. मग ते बॉडी कॅरेक्टर्स तयार करत असतील तर ॲटोझोम्स म्हणायचं, सेक्स्युअल कॅरेक्टर्स तयार करत असतील तर सेक्स क्रोमोझोम्स म्हटलं जातं. ओके. मग ह्या एकूण जीन्स मध्ये एका डीएनए मध्ये अनेक जीन्स असतात. ओके. जसं की आपण क्रोमोझोम नंबर 1 घेतला, फर्स्ट पेअर क्रोमोझोमची. आम्हाला माहित आहे आमच्याकडे 23 पेअर्स आहेत. त्यापैकी मी फर्स्ट पेअर जर घेतली क्रोमोझोमची, फर्स्ट पेअर, तर या फर्स्ट पेअर मध्ये क्रोमोझोमच्या अबाउट 3000 जीन्स आहेत. So it is related with about 8% of whole body genetic makeup, whole genome म्हणू आपण. आता एवढी संख्या जर याच्यामध्ये जास्त आहे, का जास्त असते? तर आम्हाला माहित आहे की आमच्याकडे ज्या 23 पेअर्स आहेत, त्या 23 पेअर्स आम्ही अशा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अशा हाईट नुसार जर त्याची अरेंजमेंट केली, ज्याला आम्ही कॅरिओटाइप म्हणतो. कॅरिओटाइप, अरेंजमेंट ऑफ ह्युमन क्रोमोझोम अकॉर्डिंग टू देअर लेंथ, त्याला आम्ही ह्युमन कॅरिओटाइप म्हणतो. ती जर कॅरिओटाइपची आम्ही अरेंजमेंट बघितली तर सगळ्यात जास्त लॉंगेस्ट क्रोमोझोम असतात ते क्रोमोझोम नंबर 1, फर्स्ट पेअर असते. जसं पुढे जाऊन लेंथ कमी होते, आणि त्यामुळं जर हे लॉंगेस्ट क्रोमोझोम असतील तर याच्यामध्ये जीनची संख्या पण कशी असते? जास्त असते. किती असते हेही सांगितले, अबाउट 3000 जीन्स. दॅट मीन्स 8% ऑफ टोटल ह्युमन जीनोम. म्हणजे आमच्या लक्षात आलंय की डीएनए मध्ये अनेक काय आहेत? जीन्स आहेत. आणि त्या जीन्स मधला इंडिव्हिज्युअल जीन्स, सिंगल जीन जर का ॲबनॉर्मॅलिटी दाखवत असेल, त्या जीन मध्ये काही चेंजेस झाले, म्युटेशन झाले, बदल झाले, तर जे डिसऑर्डर तयार होते याला म्हणायचं मेंडेलियन डिसऑर्डर. सो मेंडेलियन डिसऑर्डर इज रिलेटेड विथ सिंगल जीन ॲबनॉर्मॅलिटी. क्लिअर? काही शंका? ओके. आता हा जो सेकंड टाइप आपण बघणार आहे, ज्याला आपण म्हणतोय क्रोमोसोमल डिसऑर्डर्स. The name itself indicates its definition. So abnormality occurs in chromosome. So shows chromosomal abnormality. Chromosomal abnormality. Right? म्हणजे गुणसूत्रामध्ये बदल झालेले असतील, चेंजेस झालेले असतील. आपल्याला माहित आहे चेंजेसचं कारण असतं म्युटेशन असेल, क्रॉसिंग ओव्हर असेल. ओके. ज्याला आपण रिकॉम्बिनेशन म्हणतो. काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे होणारे बदल असतील. जे काही चेंजेस झाले, जे क्रोमोझोम मध्ये बदल झाले, याला म्हटलं जातं क्रोमोसोमल डिसऑर्डर. मग हे बदल 2 प्रकारचे असतात. हे असंही म्हटलं जातं क्रोमोझोमल चेंजेस मध्ये स्ट्रक्चरल डिसऑर्डर्स आणि न्यूमेरिकल डिसऑर्डर्स. स्ट्रक्चरल disorders and numerical disorders. ओके. म्हणजे काय? स्ट्रक्चर मध्ये चेंजेस झाले, सो चेंजेस इन स्ट्रक्चर.
तर याला म्हणायचं स्ट्रक्चरल डिसऑर्डर. म्हणजे त्या गुणसूत्रांच्या रचनेमध्ये बदल झालेला असेल, स्ट्रक्चर बदललेला असेल, तर याला, जसं की आम्ही बघतो की आम्हाला काही क्रोमोझोम व्ही आकाराचे पाहायला मिळतात, एल शेपड असतात, जे शेपड असतात, रॉड शेपड असतात. ओके, मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, acrocentric, telocentric. So these are the types of chromosome according to their position of centromere. ओके, हे आपण बघितलेलं आहे. मग त्याच्या स्ट्रक्चर मध्ये जर का चेंज होत असेल तर त्याला म्हणायचं स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटी. आणि काही वेळा क्रोमोझोमचा नंबर बदलत असेल, नंबर वाढत असेल किंवा कमी होत असेल. आपल्याला माहित आहे नॉर्मल नंबर हा समजा 46 आहे टोटल डिप्लॉइड कंडिशनचा. याच्यामध्ये काही वेळा क्रोमोझोम ऍड होईल, याचा अर्थ नंबर बदललाय. काही वेळा तो कमी होऊ शकतो. ओके, सॉरी, या ठिकाणी ऍडिशन दाखवलेले आपण. किंवा हा कमी झाला तर 45 होईल, ऍड झाला तर 47 होईल. मग ते 1 ने ऍड होईल, 2 ने ऍड होईल. ओके, हा कमी होऊ शकतो, वाढू शकतो जर संख्येमध्ये नॉर्मल बेसिक नंबर काय आहे, 46 नंबर आहे. या 46 पेक्षा जर वेगळा नंबर आला, मग कमी येत असेल किंवा जास्त येत असेल, तर याला आपण म्हणतो न्यूमेरिकल. सो चेंजेस इन नंबर ऑफ क्रोमोझोम. ओके, आता हे जे आपण बघितलेलं आहे स्ट्रक्चर बदल असेल किंवा न्यूमेरिकल, स्पेशली आपण आता न्यूमेरिकल चेंजेस बघणार आहे, त्याच्यामध्ये काय बदल होतील. आणि न्यूमेरिकल चेंजेस मध्ये जे चेंजेस आहेत ते 2 प्रकारचे असतात. क्रोमोझोमल चेंजेस हे 2 प्रकारचे आहेत, ऑटोसोमल आहे आणि सेक्स क्रोमोझोमल. ऑटोसोमल, सेक्स क्रोमोझोमल. ऑटोसोमल आणि सेक्स क्रोमोझोम. So these are related. That means change in number of autosome. Change in number of autosomes. याच टॉपिक मध्ये आपण एन्युप्लॉइडी बघितलं होतं. एन्युप्लॉइडी मीन्स व्हॉट, इनक्रीज ऑर डिक्रीजिंग नंबर. ओके, इनक्रीज झाला तर त्याला आपण हायपर म्हणतो, हायपर एक्सेस इनक्रीज्ड. आणि डिक्रीज झाला तर त्याला आपण हायपो म्हणतो. ओके, मग ती मोनोसोमी असेल, ट्रायसोमी असेल, याचे वेगवेगळे टाइप्स आपण बघणार आहे. ॲटोसोमच्या संख्येमध्ये जर का बदल झाला तर याला ॲटोसोमल डिसऑर्डर जातं. आणि सेक्स क्रोमोझोमच्या संख्येमध्ये जर का बदल झाला, दॅट मीन्स चेंज इन नंबर ऑफ सेक्स क्रोमोझोम. चेंज इन नंबर ऑफ सेक्स क्रोमोझोम्स is called as sex chromosomal abnormality. आणि यापेक्षा जर का अदर फॅक्टर्स असतील तर याला मल्टीफॅक्टोरियल अदर फॅक्टर्स. व्यतिरिक्त, क्रोमोझोम व्यतिरिक्त काही अदर फॅक्टर मुळे डिसऑर्डर तयार झाले तर याला म्हटलं जातं मल्टीफॅक्टोरियल डिसऑर्डर्स. आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये ह्या मेंडेलियन डिसऑर्डर्स बघायचे आहेत, क्रोमोसोमल डिसऑर्डर्स बघायचे आहेत. मग त्या ॲटोसोमशी रिलेटेड असतील तर ॲटोसोमल, सेक्स क्रोमोझोमशी रिलेटेड असतील तर सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर्स बघायचे. ओके, क्लासिफिकेशन कळलंय. ओके, आता या मेंडेलियन डिसऑर्डर्स आहेत ह्या एका जीन मुळे झालेल्या, एका जीन मध्ये बदल झालेले होतात. सो चेंजेस इन सिंगल जीन, नॉट अ होल क्रोमोझोम. क्रोमोझोम आणि जीन, डीएनए याच्यातला फरक लक्षात ठेवा. एका क्रोमोझोम मध्ये डीएनए पॅक केलेला आहे आणि त्या डीएनए मध्ये अनेक जीन्स आहेत. त्या अनेक जीन्स पैकी एखादा जीन मध्ये बदल होतो, सिंगल जीन मध्ये जो बदल होतो त्या बदलाला म्हणायचं आहे मेंडेलियन डिसऑर्डर. ओके, ह्या ज्या मेंडेलियन डिसऑर्डर्स आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग ते ॲटोसोमल
रिसेसिव्ह असेल किंवा ॲटोसोमल डॉमिनंट जीन असेल. तर रिसेसिव्ह डॉमिनन्स हा कन्सेप्ट आपला क्लिअर आहे. ओके, म्हणजे ही जी डिसऑर्डर असते इट मे बी ॲटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर असेल. म्हणजे काय, द डिसऑर्डर टेक्स प्लेस विथ डॉमिनंट जीन प्रेझेंट ऑन ॲटोसोम. क्लिअर. ॲटोसोम म्हणजे फर्स्ट पेअर पासून 22 पेअर पर्यंत 1 ते 22 नंबरच्या पेअर्स आहेत, यांना काय म्हणायचं ॲटोसोम. आणि ह्या ॲटोसोम्स पैकी कोणत्याही क्रोमोझोम्सचा एखादा जीन, डीएनएचा एखादा जीन आहे त्याच्यात बदल झाला आणि तो जर डॉमिनंट असेल, आता डॉमिनंट ज्याला आपण म्हणतो की एक्सप्रेस्ड मोर, प्रभावी असतो, जो जीन जास्त प्रमाणात काम करतो, तयार होतो, वैशिष्ट्य तयार करतो, ज्याला आम्ही डॉमिनंट म्हणतो. आणि जो जीन कमी प्रमाणात एक्सप्रेस होतो याला आम्ही काय म्हणत असतो, रिसेसिव्ह. ओके, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. तर हा जो मेंडेलियन डिसऑर्डर्स आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. त्या टाइप पैकी पहिला टाइप आहे ॲटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर. ओके, दुसरा टाइप आहे ॲटोसोमल रिसेसिव्ह. बघा, क्रोमोझोम कोणता घ्यायचा आहे, ॲटोसोम घ्यायचा. ॲटोसोम म्हणजे 1 ते 22 नंबर पैकी कुठलाही, त्यापैकी एखादा जीन जर डॉमिनंट जीन मुळे डिसऑर्डर तयार होत असेल, याचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल बघणार आहे, खूप खूप डिटेल स्टडी करणार आहे वन बाय वन. तर याला म्हणायचं ॲटोसोमल डॉमिनंट. म्हणजे नंबर घ्यायचा 1 ते 22, 1 to 22 नंबर घ्यायचा क्रोमोझोमचा. आणि त्यापैकी जो जीन मोर एक्सप्रेस होतो, डॉमिनंट जीन पाहिजे, डी जीन पाहिजे. डॉमिनंट म्हणजे कसं, समजा आपण कुठलाही जीन घेऊया, आपण इथं याचे एक्झाम्पल बघणार आहे विडोज पीक. ओके, जी मी घेतलंय WW कॅपिटल आहे, याला आपण होमोझायगस डॉमिनंट म्हणतो. काय म्हणतो, होमोझायगस डॉमिनंट. होमोझायगस का, बोथ आर सेम, राईट. जेव्हा दोन्ही सारखे असतात तेव्हा काय म्हणायचं, होमोझायगस. होमो मीन्स सेम, झायगस मीन्स झायगो, गॅमेट म्हणतो आपण. ओके, सो दिस इज होमोझायगस डॉमिनंट. याच्यात दोनही डॉमिनंट आहे, फर्स्ट जीन पण डॉमिनंट आहे, सेकंड जीन पण डॉमिनंट आहे, राईट. असंच आपण दुसरं घेऊ शकतो, डब्ल्यू आणि डब्ल्यू. आता इथं काय आहे बघा, एक जीन हा डॉमिनंट आहे, एक हा स्मॉल दाखवलाय. हा जास्त प्रमाणात तयार होतो, हा कमी तयार होतो, मोर एक्सप्रेस, लेस एक्सप्रेस, डॉमिनंट, रिसेसिव्ह. पण हे दोन वेगळे आहेत, याला आम्ही काय म्हणत असतो, हेटेरोझायगस. सो दिस इज द डॉमिनंट, दिस इज द हेटेरोझायगस. यापैकी हे दोनही एक्सप्रेस होतात. इथं हा एक्सप्रेस होतो, हा एक्सप्रेस होत नाही. म्हणजे जी डिसऑर्डर डॉमिनंट जीननी होते याला म्हणायचं डॉमिनंट ॲटोसोमल डिसऑर्डर. ओके, आता हे ॲटोसोमल रिसेसिव्ह म्हणजे काय, हेच उदाहरण घेतलं तर रिसेसिव्ह म्हणजे इथं दोन्ही रिसेसिव्ह असतात, स्मॉल डब्ल्यू रिसेसिव्ह. याला होमोझायगस रिसेसिव्ह म्हणतो, होमोझायगस रिसेसिव्ह. आणि रिसेसिव्ह जीन मुळे जर डिसऑर्डर झाली तर याला म्हणायचं ॲटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. डॉमिनंट जीन मुळे होत असेल तर याला म्हणायचं ॲटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर. ओके, हे दोन महत्वाचे टाइप्स आहेत. या व्यतिरिक्त याच्यामध्ये मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये ॲटोसोमल आपण बघितलंय की तो डॉमिनंट जीन असेल किंवा रिसेसिव्ह असेल. सेक्स लिंक्ड पण एखाद्या जीन मध्ये बदल झालेला असतो, ज्याला म्हटलं जातं थर्ड टाइप आहे सेक्स लिंक्ड. डॉमिनंट असेल किंवा सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह असेल. हे सगळं त्याचं क्लासिफिकेशन आहे. म्हणजे सेक्स लिंक्ड याचा अर्थ सेक्स क्रोमोझोमशी रिलेटेड असेल आणि त्याच्यातला एखादा जीन जर का डिफेक्टिव्ह झाला, ॲबनॉर्मल झाला तर याला आपण सेक्स लिंक्ड म्हणतो. आणि सेक्स लिंक्ड तो डॉमिनंट असेल म्हणजे मोर एक्सप्रेस असणारा जीन असेल, कॅपिटल असेल,
किंवा सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह जीन्स असेल. इथं सिंगल जीन मध्ये बदल झाल्याने जे डिसऑर्डर होते याला म्हणायचं मेंडेलियन डिसऑर्डर. मे बी ऑटोसोमल डॉमिनंट, ऑटोसोमल रिसेसिव्ह किंवा सेक्स लिंक्ड डॉमिनंट अँड सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह. यापैकी आपल्याला काही मेंडेलियन डिसऑर्डरचे एक्झाम्पल पाहिजे आहेत, क्रोमोसोमल डिसऑर्डरचे एक्झाम्पल पाहिजे आहेत. हे काय आता आपण पाहणार नाहीये. ओके, जिनॅटिक डिसऑर्डरचं ओव्हरऑल क्लासिफिकेशन कळलंय का? हे जर कळलं असेल तर आपण वन बाय वन आहे ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अभ्यासणार आहे. वन्स अगेन फ्लॅशबॅक मध्ये आपण बघूया की ओव्हरऑल जे आपण जिनॅटिक बेसिसचं क्लासिफिकेशन बघितलं की आपला ह्युमन जिनोम आहे, याच्यामध्ये प्रत्येक पेशीमध्ये जे गुणसूत्रांची संख्या असते ती 46 आहे, म्हणजेच 23 पेयर्स आहेत. यालाच आपण 2n म्हणतो, यालाच आपण डिप्लॉइड म्हणतो. ओके, म्हणजे पेयर्स किती झाल्या? 23. त्या 23 पैकी 22 पेयर्स हे कशाचे आहेत? ॲटोझोमचे आहेत, म्हणजे 44 क्रोमोझोम्स. आणि 1 पेयर ही कशाची असते? सेक्स क्रोमोझोमची, म्हणजे 2 क्रोमोझोम. ओके, ॲटोझोम्स आर सिमिलर इन बोथ मेल अँड फिमेल, डेव्हलप सिमिलर कॅरेक्टर्स. सेक्स क्रोमोझोम्स डेव्हलप दी डिफरंट कॅरेक्टर्स. ओके, आता हे जे एकूण आपण क्लासिफिकेशन बघितलं जिनॅटिक डिसऑर्डर्स, ह्या मुख्य 3 प्रकारचे आहेत. एक मेंडेलियन डिसऑर्डर, क्रोमोसोमल आणि मल्टीफॅक्टोरियल. सिंगल जीन मध्ये बदल झाला तर काय म्हणायचं? मेंडेलियन डिसऑर्डर. होल क्रोमोसोम मध्ये बदल होत असेल तर म्हणायचं क्रोमोसोम. ओके, किंवा अनेक अदर फॅक्टर्स आहेत, अजून काही वेगवेगळ्या घटकांनी चेंजेस झाले तर याला म्हणायचं मल्टीफॅक्टोरियल. मग हे जर सिंगल जीननी बदल होत असेल तर तो कुठं होईल? ॲटोसोम्स आणि सेक्स क्रोमोझोम. मग हे कसे होतात? डॉमिनंट जीननी होईल किंवा रिसेसिव्ह. मग ॲटोसोमल डॉमिनंट, ॲटोसोमल रिसेसिव्ह किंवा सेक्स लिंक्ड डॉमिनंट, सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह. ओके, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स मध्ये काय आलं? क्रोमोझोम मध्ये चेंज होणार आहे. मग क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बदललं तर स्ट्रक्चरल डिसऑर्डर, नंबर बदलला तर न्यूमेरिकल डिसऑर्डर. क्लिअर? मग हे ॲटोसोमशी रिलेटेड असतील किंवा सेक्स क्रोमोझोमशी रिलेटेड असतील. ॲटोसोम्स चेंज इन ॲटोसोम्स, सेक्स क्रोमोझोम चेंजेस इन सेक्स क्रोमोझोम, नंबर इन्क्रीज और डिक्रीज, हायपर असेल किंवा हायपो असेल, ॲनिओप्लाइडी म्हणतो आपण, आणि अदर फॅक्टरनुसार. सो दिस इज अबाउट ओव्हरऑल जनरल इंट्रोडक्शन ऑफ दिस जिनेटिक डिसऑर्डर्स. ओके, वन बाय वन आपण ह्याचे सगळे प्रकारचे डिसीज अभ्यासणार आहे. खूप खूप डिटेल, खूप इंटरेस्टिंग, खूप महत्वाचा पार्ट आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या वेगवेगळे टाइप्स आणि डिसऑर्डर्स डिटेल बघणार आहे की क्रोमोझोम्समुळे, सिंगल जीनमुळे कोणत्या डिसऑर्डर होतात, क्रोमोझोमस नंबर्समध्ये कोणत्या डिसऑर्डर्स होतात, इन रिलेशन विथ NCERT as well as महाराष्ट्र बोर्ड. ओके.